आता आपण बघणार आहोत 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी झटपट सुरुवात करूत. सोलापुरात लांबोटीजवळ उजनीची जलवाहिनी फुटली. 200 ते 250 फूट उंच पाण्याचे फवारे उडत असल्याचं समोर आलं. यात लाखो लिटर पाण्याची नासडी झाली आणि त्यासोबत आसपासच्या शेतातील माती वाहून गेली. अमरावतीत विलासनगर परिसरात बिबट्याचा मुक्त संचार आढळलेला आहे आणि या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल होत असून स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बीडच्या माजलगाव तहसील कार्यालयात राडा झाला. महिला उमेदवारांची परस्पर सही घेऊन ग्रामपंचायत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून वाद झाला. उमेदवाराच्या मुलाने गोंधळ घालत निवडणूक अधिकाऱ्यांना धमकावल्याचं समोर आलं. नांदेडच्या उमरी तहसील कार्यालयासमोर एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलीस आणि स्थानिकांच्या मध्यस्थीमुळे अनर्थ टळला आणि यावेळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी करण्यात आली. बारामतीत माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं मोळी पूजन 28 ऑक्टोबरला होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलवू नये अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली. अजित पवार आले तर मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला. वर्धा जिल्हा परिषदेसमोर राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं. रिक्त शासकीय जागांवर समायोजन करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेकडून आंदोलन करण्यात आलं. वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आदिवासी शेतकऱ्यांना जमिनीचा सातबारा द्या अशी मागणीही करण्यात आली. गोंदियात आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं. सेवेत 10 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करून घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनामुळे आरोग्य यंत्रणेवर याचा परिणाम होताना दिसतोय. बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत कोळी समाजाकडून रास्ता रोको करण्यात आला. अनुसूचित जमातीच्या दाखल्यासाठी जळगावमध्ये 14 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. या उपोषणाची दखल न घेतल्यानं रास्ता रोको करण्यात आला. वर्ध्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एसटी कर्मचारी संघटनेकडून 1 दिवसीय उपोषण करण्यात आलं. 7वा वेतन आयोग लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. बीडमधील यशवंत सेना धनगर आरक्षणाच्या मागणीवरून आक्रमक झाले आणि या पार्श्वभूमीवर भंडाऱ्यात आंदोलन करण्यात येणार आहे. सर्व सत्ताधारी नेत्यांना भंडारा लावून धनगर आरक्षणासंदर्भात आठवण करून देऊ असं यशवंत सेनेकडून सांगण्यात आलं. पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी इथं एका व्यापाऱ्याची लूट करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली. व्यापाऱ्याजवळील 14 लाखांची रोकड लुटण्यात आली होती आणि या प्रकरणी 4 अटक झाली असून 11 लाखांची रोकड आतापर्यंत हस्तगत करण्यात आली आहे. गुप्तधन शोधण्यासाठी मुलीचा बळी द्यायचा आहे असं सांगून मोदीबाबाने एका कुटुंबाला धमकी दिली आणि बीडच्या अमळनेर भागातील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे. सरकारमध्ये असणं किती महत्वाचं आहे, कारण केवळ विरोधात बसून टोमणे मारून काही होत नाही असा टोला प्रफुल्ल पटेल यांनी संघर्ष यात्रेवरून रोहित पवारांना लगावलाय. महाराष्ट्राचे प्रश्न अडचणी काय आहेत हे संघर्ष यात्रेतून रोहित पवारांनी जाणून घ्यावं असंही पटेल म्हणाले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषण सुरू केले. उपोषण सुरू करताना सरकारनं 40 दिवसात आरक्षण देण्याचं दिलेलं आश्वासन पाळलं नसल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचाही आरोप त्यांनी केला. आता आरक्षण मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही. इतकंच नाही तर उपोषणावेळी पाणी औषध उपचारही घेणार नाही असा निर्धार त्यांनी केला. उपोषण सुरू करण्यापूर्वी मंत्री गिरीश महाजनांनी जरांगे पाटलांना फोन केला. तुम्ही उपोषण करू नका, सरकार आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देऊ, थोडे दिवस थांबा असं आवाहन महाजनांनी केलं. तर अद्यापही मराठा आंदोलकांवरील गुन्हा का मागे घेण्यात आला नाही, 40 दिवसात आरक्षणाचं आश्वासन का पूर्ण करण्यात आलं नाही असा प्रश्न जरांगे पाटलांनी महाजनांना केला. मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केल्यानं आरक्षणाचा एक मार्ग खुला झाला. दरम्यान कुणावरही अन्याय न करता टिकणार आरक्षण देणार म्हणजे देणारच असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. दरम्यान कुणीही टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन त्यांनी केलं. सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. आरक्षण देताना ते कायद्याच्या चौकटीत बसलं पाहिजे. मागे दिलेलं आरक्षण एकदा हायकोर्टाने नाकारलं, नंतर सुप्रीम कोर्टाने नाकारलं, तसं पुन्हा होऊ नये यासाठी कायद्याच्या सर्व बाबींचा विचार करून सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल. जरांगेंना वेळ दिला होता, त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. आता सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री आपली भूमिका मांडतील असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं.
धाराशिवमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ईट गावातील गावकरी आक्रमक झाले. ग्रामपंचायत कार्यालयातील आजी आमदार आणि सर्वपक्षीय नेत्यांचे फोटो काढण्यात आले आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांचे फोटो न लावण्याचा निर्णयही गावकऱ्यांनी घेतला. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जालना शहरातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं साखळी उपोषण सुरू करण्यात आले. जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं साखळी उपोषण सुरू झालं. नांदेड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी 50 गावांमधील समाज बांधवांची बैठक जी ती पार पडलेली आहे आणि या बैठकीत साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजाने मोर्चा काढत गावात नेत्यांना गावबंदीचे बॅनर लावण्यात आले. सातारा जिल्ह्यात देखील मराठा समाजाने मनोज जरांगेंना पाठिंबा दिला आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. मनोज जरांगेंनी आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाचं अस्त्र उगारलंय. महाराष्ट्राच्या विविध भागांमधून जरांगेंना पाठिंबा मिळतोय. जळगाव जिल्ह्यात आडगावमध्ये प्रथमच नेते आणि पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली. बीडच्या कुर्ला जिल्हा परिषद सर्कल परिसरातील तब्बल 58 गावांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. तसंच कुर्ला गावात साखळी उपोषण देखील सुरू करण्यात आले. यापुढे जोपर्यंत आरक्षणाचा तिढा सुटणार नाही तोपर्यंत माघार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला. माजी खासदार निलेश राणे यांनी काल अचानक राजकारणातून निवृत्त होण्याचा विचार ट्विटवरून व्यक्त केल्यानंतर सिंधुदुर्गात राणे समर्थकांमध्ये मोठी खळबळ माजली. अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी आपापले राजीनामे तयार केलेत. निलेश राणे जर राजकारणात नसतील तर आपणही राजकारणात राहणार नाही अशी भावना निलेश राणेंच्या समर्थकांनी व्यक्त केली. सोलापुरात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी आमदार प्रणिती शिंदेंच्या सोलापूर लोकसभेसंदर्भात काँग्रेसकडून उमेदवारीचे संकेत दिल्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाकडून सडकून टीका करण्यात आली. लोकसभा उमेदवारी म्हणजे मुलीला द्यायचा खाऊ नाही अशी टीका सचिन खरात यांनी केली आहे. गुन्हे शाखेकडून एमडी ड्रग्ज प्रकरणी एका माजी महापौराची चौकशी होणार आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटीलची जुनी गाडी या नेत्याकडे असल्याची सूत्रांची माहिती आहे. माजी महापौरचे ललित पाटील सोबत कनेक्शन असल्यानं नाशिक गुन्हे शाखा चौकशी करणार आहे. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची भेट झाली. अकोल्यातील आंबेडकरांच्या निवासस्थानी दोघांची भेट झाली. तब्बल 30 मिनिटं दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आणि या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकलेलं नाही. मात्र या संदर्भात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी टीका केली. उद्धव ठाकरेंची भूमिका काँग्रेस धार्जिणी असून राज्यातील जनता त्यांना माफ करणार नाही अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली. उद्धव ठाकरेंना विकासाची आणि जनतेची नाही तर त्यांच्या मुलांच्या भविष्याची चिंता असल्याचा टोला त्यांनी लगावला. जळगावात कोळी समाज बांधवांचा जिल्हाधिकाऱ्यांना साडीचोळी आणि बांगड्या भेट देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. जात प्रमाणपत्र सुरळीत मिळावं तसंच विविध मागण्यांसाठी कोळी समाज आक्रमक झाला होता. मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसते. राज्यामध्ये जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान स्वाईन फ्लूचे 3000 रुग्ण आढळून आलेले आहेत तर 29 जणांचा मृत्यू झाला आणि त्यातही जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये अधिक रुग्ण आढळून आले असून 16 जणांचा मृत्यू झाला. भंडाऱ्याच्या लाखणीमध्ये भरवस्तीत अस्वल शिरल्यानं खळबळ माजली. वर्दळीच्या ठिकाणी अस्वलाचा वावर दिसून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. दरम्यान अस्वलाचा व्हिडिओ नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केला. अमरावती शहरात बिबट्या निदर्शनास आला. भरदिवसा बिबट्या नागरी वस्तीत शिरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी स्थानिक नागरिक करतात. कोल्हापुरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्यानं नागरिक त्रस्त झाले. साचलेल्या कचऱ्यामुळे ड्रेनेजचं पाणी वारंवार रस्त्यावरती येत असल्यानं यादव नगर परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको केला. यावेळी आक्रमक नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आनंदाचा शिधा देण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये माथाडी कामगार आक्रमक झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करा या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीनं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. दिवाळीआधी जर मागणी मान्य झाली नाही तर दिवाळी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं ससून रुग्णालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं. यावेळी ससून रुग्णालयाच्या गेटवर ललित पाटीलच्या नावे उपरोधिक घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. शेतकऱ्यांना सुविधा देण्याच्या बाबतीत लासलगाव बाजार समिती अव्वल ठरलेली आहे आणि यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्याच्या राजूर घाटात पतीकडून पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या होमगार्ड आणि 2 मुलींनी धाडसानं या महिलेची सुटका केली.
पुण्याच्या हडपसरमध्ये 20 ते 30 वाहनांची तोडफोड करण्यात आली. गोसावी वस्तीमधील सुरक्षा नगर परिसरात ही घटना घडली. कोयता तलवारीनं गाड्या फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेनंतर हडपसर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. कराड तालुक्यातील कराड शहरातील मुजावर कॉलनीमधील शांतीनगर इथे स्फोट होऊन 5 ते 6 घरांचं नुकसान झालंय. हा स्फोट कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्फोटासंदर्भात अधिक माहिती घेतली जाते. मनमाड रेल्वे स्टेशनवर आरपीएफने मोठी कारवाई केली. एका संशयित प्रवाशाला पकडून त्याच्याकडून तब्बल 61,39,000 रोख रकमेसह 8 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. हरिश्चंद्र वरखडे असं या प्रवाशाचं नाव आहे. भुसावळ शहरात एका 53 वर्षीय व्यक्तीची डोक्यात लोखंडी रॉड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली असून क्रांती चौक पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतलं. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की हिंगोलीत तपासल्या मराठा कुणबी नोंदी जी आहेत त्या तपासल्या जात आहेत. तब्बल 36,000 नोंदी तपासण्यात आल्या. दस्तावेज जे आहेत त्याच्यामध्ये 1,053 कुणबी नोंदी ज्या आहेत त्या आढळल्यात. 1861 ते 1884 या कालावधीतले हे दस्तावेज आहेत. मोडी लिपी तज्ज्ञांकडून दस्तावेजांची तपासणी केली जाते. हिंगोली जिल्ह्यामध्ये मराठा नोंदी ज्या आहेत त्या संदर्भातले दस्तावेज तपासणी सुरू आहे. आणि हिंगोलीच्या भूमी अभिलेख कार्यालयाच्या दस्तावेजांमध्ये मोडी लिपीतील तब्बल 1,083 कुणबी नोंदी आढळून आल्यात. पुणे इथल्या पुराभिलेख विभागाचे मोडी लिपी तज्ज्ञ हे सर्व दस्तावेज तपासतात. भूमी अभिलेख कार्यालयाने आतापर्यंत तब्बल 36,000 नोंदी तपासल्या आणि यापैकी 1,083 नोंदींमध्ये कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत. इसवी सन 1861 ते 1884 या काळातील दस्तावेजातील या सर्व नोंदी आहेत. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता ब्रेक नंतर इतरही घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात. साई भक्तांना आता अत्याधुनिक दर्शन रांगेतून साईबाबांच्या दर्शनाला जाता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या शिर्डीतील नवीन दर्शन कॉम्प्लेक्सचं लोकार्पण होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिर्डी साईबाबांचं दर्शन घेतलंय. शिर्डीत 4 दिवस साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव चालणार आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.